बातमी आहे जळगाव मधून, कारण जळगावच्या भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलं असतं आपले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भुसावळ दौऱ्यावर येत आहेत आणि त्यानिमित्तानं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेले फलक, शुभेच्छा फलक नगरपालिकेनं काढून टाकले। 107 फलक काढून टाकण्यात आलेत। भुसावळ नगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी सुद्धा इलेक्ट्रिकल पोलचं कारण पुढे करून नाकारण्यात आली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद। इम्तियाज, संवाद यात्रेसाठी येत आहेत जयंत पाटील, पण एकतर खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे, त्यामुळे एक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि शिवाय नगरपालिका तिथली भाजपच्या ताब्यात आहे। काय राजकारण रंगतंय? आज जयंत पाटील यांची आज संवाद यात्रा भुसावळ येथे आज संध्याकाळी 3 वाजता आहे। या यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी संपूर्ण भुसावळ शहरामध्ये जयंत पाटील यांचे स्वागताचं बॅनर लावलेले होते। त्यासाठी त्यांनी नगरपालिकेकडे परवानगी मागितली होती की आम्हाला बॅनर लावण्यासाठी तुम्ही परवानगी द्या, जे काय तुमचं असेल ते आम्ही फीस भरायला तयार आहे। परंतु नगरपालिकेच्या सीओने सांगितलं की आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही, कारण की इलेक्ट्रिक पोलवरती करंट असू शकतो, काही पण अपघात होऊ शकतो, यासाठी आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही। तरी कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळेस ते बॅनर लावलेलं होतं, तर सीओ आधी मुख्य अधिकारी यांनी ते रात्रीच्या वेळेस ते बॅनर काढणं लावलेलं आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। एकीकडे एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीमध्ये भाजपमध्ये होते आणि भाजपाची जी सत्ता भुसावळ नगरपालिकामध्ये होती त्याच्या सूत्र एकनाथराव खडसे यांच्या हाती होतं। परंतु आता ते राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर काही भाजप कार्यकर्ता व असं राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत आहे एकमेकांवरती। आणि साहजिकच त्याचं पर्यावसान हे फलक काढण्यात झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे धुळ्यात आले होते जयंत पाटील आणि त्यांच्या समोरच तिथले कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले होते। आता भुसावळमध्ये काय नेमकं होतंय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद इम्तियाज या सगळ्या माहितीबद्दल। तर जळगाव दौऱ्यावरच्या जयंत पाटील यांनी पाडळसरे प्रकल्पाचा पाहणी दौरा केला। यावेळी उपस्थित असलेल्या एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे। जलसंपदा मंत्री असूनही महाजनांनी जळगाव मधल्या सिंचन प्रकल्पांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खडसेंनी यावेळी केलाय। 1999 ला माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी यांनी या धरणाचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती। कामच प्रत्यक्ष काम सुरुवात झालं होतं त्या कालखंडामध्ये, आणि आता जवळपास त्यावेळेला 21 वर्षाचा कालावधी झाला। हे धरण अजून अपूर्ण दिसतंय, दिवसेंदिवस किमती वाढत आहे। तो मधल्या कालखंडामध्ये धरण पूर्ण व्हावा म्हणून लोकप्रतिनिधी खूप प्रयत्न केले, पण तांत्रिक अडचणी आल्या, काही नवीन डिझाईन त्याच्यामध्ये आलं, काही CWCचं त्याला वॉटर क्लिअरन्स नव्हतं। ते आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे बैठक घेऊन त्याला CWCचं क्लिअरन्स आपल्याला आता मिळालेलं आहे। केंद्र सरकारच्या PM-JSY योजनेमध्ये समाविष्ट व्हावं म्हणूनही प्रयत्न आहे। त्याला 50% काम झालेलं असलं पाहिजे ही अट आहे, म्हणून 50% पर्यंत राज्य सरकारनं ते करावं असा आपला प्रयत्न आहे। आणि वेगवेगळ्या कारणासाठी हे धरण लांबत आलंय। दुर्दैव आपलं असं आहे की मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असतानाही याच्याकडे दुर्लक्ष झालं, आणि त्यामुळे जिल्ह्यामधले जे प्रकल्प आहेत त्या एकदम संथ गतीने सुरू राहिले, आणि तर आतापर्यंत बऱ्यापैकी प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे होते। मला आठवतं की मी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस पाटबंधारे मंत्री होतो तर मी अनेक धरणांच्या कामांना सुरुवात झाली, आणि जलपूजनही मीच केलं, भूमिपूजन मी केलं, जलपूजनही मी केलं। असे कितीतरी प्रकल्प जळगाव जिल्ह्यातले मला सांगता येतील, आणि असाच वेग जर दिला असता कदाचित तर या धरणाची ही स्थिती राहिली नसती। पुढची बातमी बघूयात। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। दिल्लीतल्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांची भेट घेतल्याचं उदयनराजे यांनी सांगितले। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नाही, वकिलांनी कोर्टात योग्य बाजू मांडली नाही असा आरोप त्यांनी केलाय। वडिलकीच्या नात्यानं पवारांनी यात लक्ष घालावं, अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल अशी भीती आपण बोलून दाखवल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय। आदरणीय पवारसाहेब मराठा समाजाचे ज्येष्ठ कार्यरत आत्ता असणारे, ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये सोशल लाईफमध्ये असणारे सगळ्यात ज्येष्ठ ते असल्यामुळं, आणि आज महाराष्ट्रात शासन हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं असल्यामुळं
त्याचे सर्व पवारसाहेब आहेत आणि एक वडीलकीच्या नात्याने त्यांनी त्याच्यात लक्ष घालावं, अन्यथा फार मोठ्या प्रमाणात ते उद्रेक होईल. मला एक समजत नाही की दिशाभूल करण्याचा का प्रयत्न चालला आहे. तुम्हाला करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा एकदा आणि श्वेतपत्रिका जाहीर करा ना. गायकवाड आयोगात त्यांनी जे एवढं डिटेल त्यांनी अभ्यास केला आहे त्यात त्यांनी सांगितलं की सोशली आणि इकॉनॉमिकली एज्युकेशनली मराठा समाज किती बॅकवर्ड आहे. आणि तुम्ही प्रत्येक हे जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणार असाल आणि ते कुठे गृहीत धरणार नसाल